This call is now being recorded. नेक्स्ट जो आहे पॉइंट दॅट इज द ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. आता मी जे सांगितलं तुम्हाला हे ट्रान्सड्युसर्स आपण काय करतो प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये किंवा जिथे आपल्याला ऑटोमेशन इंडस्ट्री तिथे आपण ट्रान्सड्युसर्स यूज करत असतो. वी हॅव टू मेजर अमाऊंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. जसं सिम्पल एक्झाम्पल टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये कसं तर एखादा कपडा किंवा कापड बनतंय मॅन्युफॅक्चर होतंय. ठीक आहे. क्लोथ बनतोय तर तिथे आपल्याला काय करावं लागतं त्या क्लोथला प्रॉपरली कलरिंगसाठी काय करावं लागतं कलर जरा दिला तरी काय तसंच आपल्याला अटकवून नाही ठेवता येणार. त्याला कलरिंग तो काय झाला पाहिजे फिक्स आउट झाला पाहिजे. सो आपण त्याला प्रॉपर टेम्परेचर प्रोव्हाइड करत असतो. टेम्परेचरने तो हीट होतो आणि मग कलर तो काय होतो त्या क्लोथला फिक्स होतो परमनंट जातो. ठीक आहे. सो ही जी प्रोसेस असते तिथे तुम्हाला काय करावं लागतं कंटिन्युअसली टेम्परेचर मेजर करावं लागतं. कलरची किती क्वांटिटी किती फिनिशिंग द्यायची आहे. सो ह्या सगळ्या पॉईंटसाठी तुम्हाला तिथे सेन्सरचा यूज असतो. सो टेक्सटाईल इंडस्ट्री इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर द यूज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्सड्युसर्स ऑर सेन्सर्स. सो ह्या प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये बेसिक वर्कआउट कसं होतंय किंवा डेटा कसा मेंटेन केला जातोय. सो त्याच्यासाठी वी हॅव टू स्टडी इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. So basically this instrumentation system is consist of first is primary sensing element. This primary sensing element is nothing but your transducer. Okay, आता मी ते shortcut लिहिते transducer. So to the transducer we are going to measure a quantity which is to be measured. ठीक आहे. क्वांटिटी मग क्वांटिटी कोणते येणार आहे अ फिजिकल क्वांटिटी मे बी टेम्परेचर प्रेशर force, light intensity or moisture which is to be measured. I am going to apply to this transducer. Now this transducer will perform conversion of this physical quantity into some electrical format. Excuse me. सो इलेक्ट्रिकल फॉर्मॅटमध्ये सिग्नल कन्व्हर्जन झालंय. सो कन्सिडर करू आपण की हा व्होल्टेज किंवा करंटमध्ये त्याने कन्व्हर्जन केलेलं आहे. नाउ दिस वॉट एव्हर द आउटपुट ऑफ ट्रान्सड्युसर यू आर गोइंग टू अप्लाय टू द व्हेरिएबल कन्व्हर्जन इलेमेंट अँड टू द व्हेरिएबल मॅनिप्युलेशन इलेमेंट. सो हे दोन्ही म्हणजेच काय इन शॉर्ट इट इज नथिंग बट अ टाइप ऑफ सिग्नल कंडिशनर. Okay, these are nothing but the signal conditioner. So when variable conversion element means what they are trying to convert this signal or they are trying to either amplify the signal or attenuate the signal. So amplification or attenuation can be takes place or sometimes we have to convert this electrical signal into some digital format too. So all these type of conversion elements are belongs to variable conversion elements are nothing but signal conditioner. So signal conditioner may be your DC signal conditioner or AC signal conditioner. ठीक आहे. जसा तुमचा इनपुट असणार आहे जो तुम्ही ट्रान्सड्युसर कडनं घेताय त्या करस्पॉन्डिंग डिव्हाइसला त्याच्यानुसार हा काय करणारे परफॉर्म करणारे वर्कआउट करणारे सिग्नलवर. सो आयदर तो सिग्नल अँप्लिफाय केला जातो किंवा अट्युनेट केला जातो ॲज पर द रिक्वायरमेंट. आफ्टर दॅट वी आर ट्राईंग टू कन्वर्ट दिस इन टू सम डिजिटल फॉर्मॅट टू. सो हे जे आहे व्हेरिएबल कन्वर्जन अँड व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट्स आर नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ सिग्नल कंडिशनर अँड A to D कन्व्हर्टर्स. सो सिग्नल कंडिशनर मे बी युअर अटेन्युएटर ऑर दी अँप्लिफायर. हे लक्षात ठेवायचं अटेन्युएटर किंवा अँप्लिफायर्स असतात. सो आफ्टर दॅट वॉट एव्हर द आउटपुट कमिंग फ्रॉम दिस इलेमेंट इज गोज टू डेटा ट्रान्समिशन इलेमेंट. नाउ डेटा ट्रान्समिशन इलेमेंट इज नथिंग बट अ वायर्ड और वायरलेस मीडिया or the way which are used to transmit the signal from one place to another place. आता मला हे सगळं डेटा काय करायचं आहे मेंटेन करायचं आहे ना कुठेतरी सेव्ह करायचं आहे. सो हा डेटा मी कुठे करते मूव्ह ऑन करते विथ द हेल्प ऑफ आयदर वायर्ड मीडिया और वायरलेस मीडिया. वायर्ड म्हणजे काय येणार आहे तुमच्या आयदर कोएक्झियल केबल येतील जो काही डिजिटल डेटा असेल समजा तर तो ऑप्टिकल फायबर थ्रू पण तुम्ही ट्रान्समिट करू शकता किंवा वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे काय की रेडिओ सिग्नल्स पण तुम्ही यूज करू शकता. So a wired or wireless media is nothing but the data transmission element. After that, whatever the data coming from data transmission element is पास टू डेटा प्रेझेंटेशन इलेमेंट. डेटा प्रेझेंटेशन म्हणजे काय की मला जो काही डेटा आहे म्हणजे ही जी क्वांटिटी आहे जी मेजर करायची आहे तिचे जे काही रिक्वायरमेंट आहे म्हणजे मी सेट केलेले 30°C टेम्परेचर पर्टिक्युलर टेम्परेचर एखाद्या सिस्टीमला लागतंय किंवा प्रेशर जो आहे तो MMHg मध्ये काहीतरी मी मेजर केलेला आहे किंवा फोर्स जो आहे न्यूटन मीटर पर स्क्वेअर मध्ये मेजर केलेला आहे. सो ह्या ज्या आहे क्वांटिटी ह्या मला कुठेतरी सेव्ह करून ठेवायच्या असतात.
कुठेतरी का, कारण फ्युचर पर्पजमध्ये समजा एखाद्या सिस्टीमला फॉल्ट ऑकर झाला किंवा एरर ऑकर झाला तर माझ्याकडे हा बॅकएंडला डेटा असला पाहिजे. सो डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटमध्ये काय राहणार आहे, आय कॅन यूज आयदर अ रेकॉर्डर सिस्टीम और आय कॅन यूज अ प्रिंटेबल डेटा और आय कॅन यूज सम फ्लॉपी डिस्क और अजून काय असेल ते जे तुम्ही इथे यूज करणार, तुम्हाला प्रिंटर, रेकॉर्डर और डिस्प्ले कोणत्याही टाईपचं डेटा प्रेझेंटेशनसाठी यूज करता. सो डेटा प्रेझेंटेशन मध्ये काय केलं जातं की सिम्पली अगेन फिनिशिंग केलं जातं. फिनिशिंग म्हणजे काय की अगेन युअर डेटा इज फॉर्मॅटेड इन टू सम स्टँडर्ड फॉर्मॅट. फॉर्मॅटेड म्हणजेच काय, परत मे बी देर मे बी कॉम्बिनेशन ऑफ सिग्नल कंडिशनर अँड अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर्स विच आर यूज टू प्रेझेंट दी डेटा इन प्रॉपर फॉर्मॅट. देन दिस डेटा विल बी कनेक्टेड टू आयदर रेकॉर्डर और डिस्प्ले और प्रिंटर. ठीक आहे. सो डेटा प्रेझेंटेशन कडनं डेटा काय होतो, ज्याच्या ज्याच्या रिक्वायरमेंटनुसार तो रेकॉर्डरकडे जातो किंवा डिस्प्लेला डिस्प्ले होतो, ऑब्झर्व होतो, किंवा तुम्ही प्रिंटरला कनेक्ट करता आणि त्याची हार्ड कॉपी मेंटेन करू शकता. So depending upon that, so data presentation is again similar to your signal conditioner, which works like to amplify or to alternate the signal or to present the signal into some standard format. So this is the basic building block diagram of your electronic instrumentation system. ठीक आहे. सो कळालं इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम सगळ्यांना समजली का? सो इन Yes, शॉर्ट ma'am. एक्झामला जरी हे ब्लॉक्स नाही आठवले, हे दोन्ही ब्लॉक्स नाही आठवले, इथे त्याच्याऐवजी तुम्ही याला इथे सिग्नल कंडिशनर नाव जरी दिलं तरी चालेल. म्हणजे पहिले काय टाकायचं, क्वांटिटी टू बी मेजर्ड हा फर्स्ट ब्लॉक राहील. ठीक आहे. देन इथे तुम्हाला प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट नाही आठवते शब्द, पण तुम्हाला माहिती की हे काय ट्रान्सड्युसर आहे, तो इथे सिम्पली काय करणार, तुम्ही ट्रान्सड्युसर टाकू शकता. आपली ब्लॉक डायग्राम या मनाने पण तुम्ही डिस्क्राईब करू शकता. हवं तर मी इथे ड्रॉ करून दाखवते. किती 4 ब्लॉक मध्येच आपलं काम होतंय. ठीक आहे. सो पहिला काय येतो तुमचा इथे ट्रान्सड्युसर येतो. ठीक आहे. पहिला ट्रान्सड्युसर येईल, त्यानंतर इकडे जो येतोय तो सिग्नल कंडिशनर येईल, सिग्नल कंडिशनर. त्यानंतर इथे जो आहे, इथे काय येणार आहे, डेटा प्रेझेंटेशन, सॉरी डेटा ट्रान्समिशन. डेटा ट्रान्समिशन शॉर्टकटली इथे डेटा ट्रान्समिशन आणि इथे डेटा प्रेझेंटेशन. डेटा प्रेझेंटेशन. देन मग पुढे तुम्ही इथे हवं तर छोटे छोटे ब्लॉक्स ऍड करून इथे प्रिंटर, रेकॉर्डर या मानाने दाखवू शकता. ठीक आहे. म्हणजे इथे एक्झाम्पल हा आहे तुमचा प्रिंटर, रेकॉर्डर आणि डिस्प्ले. हा काय डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट प्रत्येकाला कनेक्टेड आहे. सो ही पण डायग्राम चालणार आहे. जर तुम्हाला हे ब्लॉक्स आठवत नसतील एक्झामला तर सिम्पली हे लक्षात ठेवायचं, इकडे टाकायचं क्वांटिटी टू बी मेजर्ड which is applied to transducer, then it goes to signal conditioner, then it goes to data transmission element, after that to the data presentation element, and from data presentation element to display, recorder and printer. ठीक आहे. सो ही पण डायग्राम तुम्ही रेफर करू शकता. सो दिस वॉज ऑल अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ transducer and sensors and instrumentation system.